एमएसटी सीईटीचा जो रिझल्ट आहे त्यानंतर जी काही ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राऊंड प्रोसेस सुरू होते, त्यामध्ये जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमची कॅटेगरी कोणती, तर तुम्ही म्हणाल ओपन कॅटेगरी, एससीबीसी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, एनटी कॅटेगरी किंवा बीजे कॅटेगरी. अशा अनेक कॅटेगरीज आहेत की ज्या कॅटेगरीज थ्रू आपल्याला कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मिळतं. पण कॅप राऊंड प्रोसेस मध्ये याच कॅटेगरीज ज्या आहेत त्या अजून त्यांचं डिव्हिजन होत आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये, एसीबीसी कॅटेगरीमध्ये किंवा ऑलमोस्ट सर्वच कॅटेगरीज मध्ये अजून सब कॅटेगरीज आहेत आणि त्या सब कॅटेगरीज कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओज मध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्री मध्ये आपलं स्वागत आहे. साळुंके सर केमिस्ट्री चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इथे ऑल हे बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करत जाईन तेव्हा तेव्हा ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. प्रत्येक टॉपिक वर मी व्हिडिओ बनवणार आहे तुमच्या इंजिनिअरिंग फार्मसी फायनल ऍडमिशन पर्यंत. म्हणून प्लीज सबस्क्राईब करा. ओके, आता आपण टॉपिक कडे वळूया की जेव्हा आपण कट ऑफ चेक करतो तर हे जे कट ऑफ आहेत या कट ऑफ मध्ये आपल्याला असं काहीतरी पाहायला हे असं काहीतरी GACBCS, GOBCS, एल ओपन एस, LACS. तर हे काय आहे? या हे जे कट ऑफ आहेत एल ओपन एस 30,071, हे जे कट ऑफ आहेत हे काय आहेत, म्हणजे कोणत्या एक्झॅक्ट कॅटेगरीसाठी आहेत, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. पहा इथे फर्स्ट टाईपचे कॅटेगरीज आहेत जनरल कॅटेगरीज. या जनरल कॅटेगरीज मध्ये कसं होतं की सर्व जेंडरचे जे स्टुडंट आहेत त्यांना या कॅटेगरीज थ्रू ऍडमिशन मिळतं. ओके, जनरल कॅटेगरीज ओपन टू ऑल जेंडर्स. ओके, पहा त्यामध्ये या सर्व कॅटेगरीज आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की फर्स्ट लेटर जो आहे ती तुमची कॅटेगरी कोणती आहे, जनरल आहे, लेडीज आहे, पीडब्ल्यूडी आहे की डिफेन्स आहे, हे डिफाईन करतो. त्यानंतर तुमची मेन कॅटेगरी कोणती आहे, ओपन. ओके, आणि ओपनच्या नंतर येणारा लेटर आहे एस, हा डिनोट करतो की स्टेट लेवल. काही ठिकाणी तो ओ असू शकतो, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, काही ठिकाणी तो एच असू शकतो, होम युनिव्हर्सिटी. अशा रीतीने आपण आता आज स्टेट लेवलचं बघणार आहोत. ओके, आता इथे जी ओपन एस म्हणजे जनरल ओपन कॅटेगरी आहे स्टेट लेवल. आता जी म्हणजे जनरल लक्षात ठेवा, एस म्हणजे स्टेट लेवल, हे लक्षात ठेवा. GSCS म्हणजे जनरल शेड्यूल कास्ट स्टेट लेवल, GSTS जनरल शेड्यूल ट्राईब स्टेट लेवल, GVJS जनरल विमुक्त जाती डी नोटिफाईड ट्राईब स्टेट लेवल, GNT1S म्हणजे जनरल नोमॅडिक ट्राईब्स 1, NT1 म्हणजे NTB लक्षात ठेवा स्टेट लेवल, GNT2S जी म्हणजे जनरल नोमॅडिक ट्राईब्स 2, NT2 म्हणजेच NTC स्टेट लेवल, GNT3 जनरल नोमॅडिक ट्राईब्स 3, NTD स्टेट लेवल, GOBCS म्हणजेच जनरल अदर बॅकवर्ड क्लास स्टेट लेवल, GACBCS. आता इथे मी ओबीसी बोल्ड करायचा विसरलो. ओबीसी ही मेन कॅटेगरी आहे, जनरल ओबीसी एस जनरल अदर बॅकवर्ड क्लास स्टेट लेवल, GACBCS जनरल सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास स्टेट लेवल. मराठा विद्यार्थ्यांसाठी ही कॅटेगरी आहे. ओके, आता या झाल्या आपल्या जनरल कॅटेगरी. पुढे लेडीज साठी कॅटेगरीज कोणत्या आहेत, तर लेडीज कॅटेगरीज रिझर्व फॉर फिमेल कॅन्डिडेट, मुलींसाठी या कॅटेगरीज च्या सीट्स रिझर्वड असतात. ओके, आता त्यामध्ये त्या कॅटेगरीज आपण पहा इथे एल ओपन एस, एल फॉर लेडीज, आणि ही ओपन कॅटेगरीची सीट आहे. ओके, एल ओपन एस आणि ती सीट कोणती आहे, स्टेट लेवल सीट आहे. एल ओपन एस म्हणजे लेडीज ओपन कॅटेगरी स्टेट लेवल, LSCS
लेडीज शेड्यूल कास्ट स्टेट लेवल. LSTS लेडीज शेड्यूल ट्राइब स्टेट लेवल. LVJS लेडीज विमुक्त जाती डिनोटिफाइड ट्राइब स्टेट लेवल. LNT1S लेडीज नोमॅडिक ट्राइब्स 1 NTB स्टेट लेवल. इथे लक्षात ठेवा NT1 म्हणजेच NTB. LNT2S Ladies Nomadic Tribes to NTC State Level. LNT3S Ladies Nomadic Tribes 3 NTD State Level. LOBCS Ladies Other Backward Class State Level. आणि LACBCS Ladies Socially and Economically Backward Class State Level. या झाल्या लेडीज म्हणजेच गर्ल्स साठी असलेल्या रिझर्व कॅटेगरी. ओके, पुढे पाहूया. PWD कॅटेगरी. PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, म्हणजे ज्या व्यक्तींना डिसेबिलिटीज आहेत. ओके, अपंगत्व असलेल्या व्यक्ती. ठीक आहे. आता त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीज आहेत पहा, एवढ्या सर्व कॅटेगरीज आहेत. आता लक्षात ठेवा PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, आणि त्यानंतर ही ओपन कॅटेगरी आहे स्टेट लेवल. पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरी स्टेट लेवल. नेक्स्ट PWD SCS, यावरूनच कळतं की PWD ची सीट आहे पर्सन विथ डिसेबिलिटी, SC कॅटेगरी आहे आणि स्टेट लेवलची सीट आहे. PWD STS पर्सन विथ डिसेबिलिटी शेड्यूल ट्राइब स्टेट लेवल. PWD OBCS पर्सन विथ डिसेबिलिटी अदर बॅकवर्ड क्लास स्टेट लेवल. PWD SCBCS पर्सन विथ डिसेबिलिटी SCBC स्टेट लेवल. PWD R. ओके, आता इथे लक्ष द्या. इथे हा आर जो आहे एक्स्ट्रा आहे. आर म्हणजे रिझर्व. ओके, PWD कॅन्डिडेट साठी कॉमन रिझर्व सीट्स असतात, तर त्या कॅटेगरीज आहेत. PWD R SCS स्टेट लेवल. PWD R STS म्हणजेच PWD कॉमन रिझर्व सीट फॉर शेड्यूल ट्राइब स्टेट लेवल. PWD R VJS PWD कॉमन रिझर्व सीट फॉर विमुक्त जाती स्टेट लेवल. नेक्स्ट PWD R NT1S PWD कॉमन रिझर्व सीट फॉर नोमॅडिक ट्राइब 1 NT1 म्हणजेच NTB स्टेट लेवल. PWD R NT2S PWD कॉमन रिझर्व सीट फॉर नोमॅडिक ट्राइब्स 2 NTC स्टेट लेवल. त्यानंतर PWD R NT3S PWD कॉमन रिझर्व सीट फॉर नोमॅडिक ट्राइब्स 3 NTD स्टेट लेवल. PWD OBCS PWD कॉमन रिझर्व सीट फॉर अदर बॅकवर्ड क्लास स्टेट लेवल. त्यानंतर आहे PWD R SCBCS PWD कॉमन रिझर्व सीट फॉर SCBC स्टेट लेवल. ओके, या सर्व झाल्या कॅटेगरीज फॉर PWD. ओके, नेक्स्ट आहे ते आता डिफेन्स कॅटेगरीज. डिफेन्स कॅटेगरीज मध्ये वार्ड्स ऑफ डिफेन्स पर्सनल, जे डिफेन्स ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील डिफेन्स मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पेशल कॅटेगरी आहे. जर तुमचे आई किंवा वडील डिफेन्स मध्ये असतील, ओके, तर ही कॅटेगरी जी आहे ती खूप म्हणजे लोअर लोअर रँकला सुद्धा आपल्या चांगलं पर्यंत ऍडमिशन होऊ शकतं. लक्षात ठेवा. आता या डिफेन्स कॅटेगरीज मध्ये कोणत्या सब कॅटेगरीज आहेत? डिफेन्स ओपन एस, आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की DEF म्हणजे डिफेन्स ही मेन कॅटेगरी आहे. ही जी सीट आहे ती स्टेट लेवल आहे. आता पहा डिफेन्स ओपन एस, डिफेन्स ओपन कॅटेगरी स्टेट लेवल. डिफेन्स SCS डिफेन्स शेड्यूल कास्ट स्टेट लेवल. डिफेन्स STS डिफेन्स शेड्यूल ट्राइब स्टेट लेवल. डिफेन्स OBCS डिफेन्स अदर बॅकवर्ड क्लास स्टेट लेवल. डिफेन्स SCBCS इथे डिफेन्स SCBC स्टेट लेवल. आता इथे पहा रिझर्व कॅटेगरी आहे. तिथे सुद्धा रिझर्व कॅटेगरी आहे. इथे पहा आर आलेला आहे. हा म्हणजे या सीट ज्या आहेत ते कॉमनली रिझर्वड असतात. आता इथे पहा डिफेन्स आर SCS
Defense Common Reserve Seat for Scheduled Castes State Level. Defense RSTS Defense Common Reserve Seat for Scheduled Tribes State Level. Defense RVJS म्हणजे Defense Common Seat Reserve for विमुक्त जाती State Level. Defense R91S Defense Common Reserve Seat for Nomadic Tribe 1 म्हणजेच NT1 म्हणजेच NTB, NT2 म्हणजेच NTC, NT3 म्हणजेच NTD State Level Seats. ओके. त्यानंतर डिफेन्स आर ओबीसीएस डिफेन्स कॉमन रिझर्व सीट फॉर अदर बॅकवर्ड क्लास स्टेट लेवल. आणि शेवटची आहे डिफेन्स आर एसीबीसीएस डिफेन्स कॉमन रिझर्व सीट फॉर एसीबीसी स्टेट लेवल मराठा कॅन्डिडेट साठी. ओके. त्यानंतर स्पेशल कॅटेगरीज आहेत अँड स्कीम्स आहेत की ज्या अंडरमध्ये सीट ज्या आहेत त्या रिझर्व असतात. इम्पॉर्टंट आहेत या TFWS. पहा, TFWS म्हणजे ट्युशन फी वेगवेअर स्कीम मेरिट बेस स्कीम आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही टॉप कॉलेजचा जो TFWS चा कट ऑफ असतो तो ओपन कॅटेगरी पेक्षा हाय असतो, कारण TFWS ची जी सीट असते त्यामध्ये फीज ड्रास्टिकली चेंज होते. ड्रास्टिकली चेंज म्हणजे कमी होते, म्हणजे 10-12 हजार किंवा 15,000 पर्यंत मॅक्झिमम ती फी असेल. ओके. म्हणून TFWS चा जो कट ऑफ असतो तो हाय असतो. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट जे असतात ते प्रेफरन्स फॉर्म फिलअप करताना अगोदर प्रेफरन्स TFWS ला ठेवतात आणि नंतर त्यांची कॅटेगरी जी आहे असेल त्या कॅटेगरीला ठेवतात. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आहे ऑर्फन. ऑर्फन म्हणजे ही कॅटेगरी जी आहे की ज्या विद्यार्थ्याचे आई किंवा आणि वडील ह्यात नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी, आई आणि वडील दोन्ही ह्यात नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी ही कॅटेगरी लागू पडते. ओके. ऑर्फन कॅटेगरी सीट. त्यानंतर ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरी म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन स्टेट लेवल. या होत्या आपल्या कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मध्ये म्हणजे ऍडमिशन प्रोसेस मध्ये यूज होणाऱ्या सब कॅटेगरी. कारण कॅप राऊंड प्रोसेस मध्ये या सर्व कॅटेगरीचा यूज करून जो काही कट ऑफ असतो, कॅप 1 कट ऑफ, कॅप 2 कट ऑफ, कॅप 3 कट ऑफ, ओके, कॅप 4 कट ऑफ, हे कट ऑफ जे आहेत हे याच कॅटेगरीज वापरून तयार केलेले असतात आणि यानुसारच आपले ऍडमिशन प्रोसेस मध्ये ज्या सीट्स असतात त्या डिस्ट्रीब्युट होत असतात. तर या कॅटेगरीज तर क्लिअर झालेल्या आहेत तुम्हाला. अजून पाहायचे अजून एक कॅटेगरी आहे MI. MI म्हणजे मायनॉरिटी. आता मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये दोन प्रकारच्या मायनॉरिटीज आहेत, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी. लिंग्विस्टिक मायनॉरिटी काय असेल? पहा, हिंदी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत म्हणजे तिथे 50% सीट्स हिंदी स्पीकिंग स्टुडंट साठी असतात. गुजराती, सिंधी, मल्याळम, तमिळ एक्सेट्रा. ओके. आणि रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, जैन एक्सेट्रा. म्हणजेच या सुद्धा कॅटेगरीज मध्ये सीट्स रिझर्व असतात. आता आपण या सर्व स्लाइड्स मध्ये पाहिलं की कोणकोणत्या कॅटेगरीज अवेलेबल आहेत. आपली जरी आता सपोज मी मराठा आहे म्हणजेच माझी एसीबीसी कॅटेगरी आहे, पण माझे वडील सपोज डिफेन्स मध्ये आहे आणि जर मी डिफेन्स कॅटेगरी यूज करायची आहे की एसीबीसी कॅटेगरी जी एसीबीसी कॅटेगरी यूज करायची आहे तर मी डिफेन्स कॅटेगरी यूज करायची. सपोज मी मराठा आहे आणि माझी एसीबीसी कॅटेगरी आहे. आता मला 40% डिसॅबिलिटी आहे सपोज. तर 40% डिसॅबिलिटी 40% पेक्षा जास्त डिसॅबिलिटी आहे तर मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून माझं 40% डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट आहे ते मी घेऊ शकतो आणि माझी कॅटेगरी काय होईल? PWD एसीबीसी. ओके. म्हणजेच तुमची मेन कॅटेगरी ओपन असो, एसीबीसी असो, SC, ST, NT, VJ, OBC असो, पण या सब कॅटेगरीज तुम्हाला जाणून घ्याव्याच लागतील, कारण सब कॅटेगरीज मधून सुद्धा कॅप राऊंड मध्ये सीट्स रिझर्व असतात. ओके. जसे जनरल साठी आणि लेडीज साठी रिझर्व आहे तसंच या अदर कॅटेगरीज साठी सुद्धा सीट्स रिझर्व असतात. म्हणून आपली एक्झॅक्ट कॅटेगरी काय आहे हे आपल्याला ऍडमिशन प्रोसेसच्या अगोदर माहित असणे गरजेचं आहे,
जेणेकरून आपल्याला आपल्या कॅटेगरीची सीट, एक्झॅक्ट आपल्या कॅटेगरीची सीट मिळू शकते. आणि हो, ती खूप कदाचित कमी मार्क्सवर, कमी पर्सेंटेजवर, कमी रँक, आपला रँक कितीही लो आला असेल तरी ती सीट आपल्याला मिळू शकते. कारण तुम्ही जर कट ऑफ पाहिले तर त्या कट ऑफ मध्ये अशा अशा काही कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीज मध्ये काही जणांनी अप्लाय सुद्धा केलेलं नसतं आणि त्या सीट ज्या आहेत त्या अदर कॅटेगरीज साठी अलॉट होतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमची कॅटेगरी जी आहे ती खूप महत्वाची आहे. तुमची एक्झॅक्ट कॅटेगरी काय आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला. मला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.